बिहार निवडणुकांमध्ये 2020ला जेव्हा 5 वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या त्यावेळेस 243 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या। 122 बहुमताचा आकडा होता। एनडीएला मिळाल्या होत्या 125 जागा आणि महागठबंधनला मिळाल्या होत्या 110 जागा। दोघांमध्ये फरक होता 15 जागांचा आणि इतर पक्षांना जागा मिळाल्या होत्या 8। पुन्हा एकदा तशीच लढत आहे एनडीए आणि महागठबंधन। गेल्या वेळेसच्या 15 जागांचा जो फरक होता तो फरक जास्त होतोय का आणि कुणाच्या बाजूला जास्त जागा निघतायत याकडे लक्ष लागले। पण सध्या जे एक्झिट पोलचे आकडे आले त्यानुसार तरी सगळ्यात जास्त जागा या एनडीएलाच पुन्हा मिळताना दिसतायत। नितीश कुमार आणि भाजप हे दोघेही पुन्हा सत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसतायत। 2020ला जागांचे जर आपण बघितलं गणित काय होतं तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या, त्याखालोखाल जेडीयूला जागा मिळाल्या होत्या। पण दुसरीकडे जर महागठबंधन मधला सगळ्यात प्रमुख पक्ष होता आरजेडी, तो सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आला होता। 75 जागा आरजेडीला मिळाल्या होत्या। पण आरजेडीचा जो सहयोगी पक्ष होता काँग्रेस त्यांना मात्र 19च जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे आरजेडी जरी मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला असला तरी आरजेडीला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नव्हता, कारण काँग्रेसच्या जागा कमी होत्या। त्यामुळेच एनडीएला सत्ता स्थापन करणं सहज शक्य झालं।